ओके. पण मागच्या क्लासमध्ये LSTM RNN बद्दल पाहत होतो. आता याच्या पुढे आपण अटेन्शन मेकॅनिझम कडे जाऊ. आपण आधी अटेन्शन बघणार आहोत. अटेन्शन पाहिलं ते समजलं की मग आपण ट्रान्सफॉर्मर्स कडे जाऊया. आणि ट्रान्सफॉर्मर समजलं की मग बर्ट वगैरे कसं काम करतात त्याच्यावर थोडा विचार करूया. तसं सिक्वेन्शियली जाऊया आपण. ठीक आहे. चालेल. अटेन्शन मेकॅनिझम. ओके. अटेन्शन पहिलं तर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की अटेन्शन शब्दाचा नेमका अर्थ तरी काय होतो, नाही का? आपण जर पाहायला गेलं तर बेसिकली आपलं जे ब्रेन पण आहे ना ते पण अटेन्शन मेकॅनिझम थ्रूच काम करतं. कसं? तर लेट्स से की आपण एक उदाहरण घेऊया. ओके. आपण काय विचार करूया की आपल्या समोर लेट्स से एखादं वाक्य घेण्याच्या ऐवजी सिंपल इमेज भेटते का? जस्ट रेफरन्स पर्पज साठी याचा काय अर्थ बनत नाही. त्याचा एक इमेज ही एक इमेज आपल्या समोर. आता लेट्स से की मी तुला म्हणलं की किंगच्या वेक्टरवर फोकस कर, आहे ना? जर मी तुला असं म्हणलं की किंगच्या वेक्टरवर फोकस कर बेसिकली ह्या, तर तू काय करते बेसिकली तुझ्या माइंड मध्ये तुझ्या ब्रेन मध्ये किंग, मॅन, क्वीन आणि वुमेन हे जे बाकीचे सगळे वेक्टर्स आहेत ना हे सॉर्ट ऑफ आपण विसरून जातो म्हणजे काय की वी आर ट्राइंग टू गिव्ह अटेन्शन टू दिस, है ना? वी आर गिव्हिंग अटेन्शन टू दिस. म्हणजे जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बेस्ड ऑन कंटेक्स्ट मला कुठल्या गोष्टीला महत्व द्यायचंय आणि कुठल्या गोष्टीला महत्व नाही द्यायचं याचा अर्थ अटेन्शन होतो एकदम लेमन लँग्वेज मध्ये. ओके. पण अटेन्शन एवढंच आहे का? तर नाही. अटेन्शन मध्ये अजून भरपूर गोष्टी येतात जे आपण बघूया. पण अटेन्शन बेसिक मध्ये आपल्याला थोडंफार समजते आता काय नेमकं अटेन्शन. आपण काय करूया एक इनपुट आणि आउटपुट टेक्स्ट घेऊया. ओके. त्याच्या बेसिसवर आपण काही अटेन्शन आपल्याला समजते का बघूया. ठीक आहे. हा आपला इनपुट टेक्स्ट आहे आणि त्याच्या खाली आपला आउटपुट टेक्स्ट. सॉरी काय मी समजावलं. टास्क आहे आपल्याकडं. तर बेसिकली आपल्याकडे काही टेक्स्ट आहेत आणि बेस्ड ऑन गिवन ऍस्पेक्ट त्यांचा सेंटिमेंट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह हे बघायचं. ओके. लेट मी ब्रेक इट डाऊन. फूड हा तुमचा ऍस्पेक्ट आहे. ओके. फूड हा ऍस्पेक्ट आहे म्हणजे काय बेसिकली आपण काय म्हणतो फोकस ऑन द फूड ऍस्पेक्ट असं आपण म्हणतो. ऍस्पेक्ट तुमचा फूड आहे. तर या इनपुट टेक्स्ट मध्ये कुठला असा शब्द आहे की जो फूडच्या रिलेटेड आहे. आपल्याला इथे एक शब्द दिसतो तो डिलिशियस, है ना? हा काय तर हा फूड काय आहे तर फूड इज डिलिशियस, है ना? आता आपल्याला काय समजलंय की ह्या सेंटेन्स मध्ये ऍक्च्युली फूड इज डिलिशियस म्हणजे फूडच्या ऍस्पेक्ट मध्ये ह्याचा सेंटिमेंट कसा आहे
तर सी इथं त्यांनी पॉझिटिव्ह दिलेलं आहे. तास समजला काय केलं आपण, कुठल्या ऍस्पेक्ट मध्ये हा सेंटेन्सचा सेंटिमेंट आहे असं आपलं म्हणणं आहे. आता आपण म्हणतोय की एका ऍस्पेक्ट मध्ये हा पॉझिटिव्ह, जर आपण थोडस अजून पाहिलं ना, तर ऍस्पेक्ट बेस्ड सेंटिमेंट अनालिसिस मध्ये ऍक्च्युली वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्स मध्ये एक सेंटेन्स वेगवेगळे सेंटिमेंट देऊ शकतो. ओके. आता तू जर पाहशील ह्या सेंटेन्स मध्ये, तर अँबियन्स वॉज नाईस, जर मी ऍस्पेक्ट अँबियन्स ठेवला तर अँबियन्स वॉज नाईस, म्हणजे अँबियन्सचा ऍस्पेक्ट या सेंटेन्स मध्ये पॉझिटिव्ह आहे. आणि जर मी सर्व्हिस कडे गेलो, ओके, जर मी सर्व्हिस कडे गेलो तर ऍक्च्युली सर्व्हिसचा ऍस्पेक्ट निगेटिव्ह आहे, कॉज सर्व्हिस वॉज नॉट ग्रेट. ओके. म्हणजे एका सेंटेन्स मध्ये बेस्ड ऑन ऍस्पेक्ट तुमच्या सेंटिमेंट बदलत जाऊ शकतात. समजलं काय केलं आपण आतापर्यंत? तर आता आपल्याला काय करायचंय समज की याचं क्लासिफिकेशन करायचंय कुठल्या सेंटिमेंट मध्ये बेस्ड ऑन ऍस्पेक्ट. ओके. तर आपल्याकडे दोन प्रकारे आपण करू शकतो. ओके. क्लासिफिकेशन युजिंग LSTM. आतापर्यंत आपण LSTM शिकलो है ना. काय करणार आपण, दोघांचे एम्बेडिंग घेणार. टेक एम्बेडिंग ऑफ इनपुट प्लस ऍस्पेक्ट. पुढे काय करणार आपण की त्यांना आपण कॉन्कॅट करू. त्याच्यानंतर काय करू आपण, तर की हा जो कॉन्कॅटिनेटेड जो ह्याला काहीतरी आउटपुट म्हणूया, हा आउटपुट आपण LSTM ला देऊया. आणि LSTM मधनं आपण काय एक्सपेक्ट करणार आहे, क्लास काय त्याचा, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह सेंटिमेंट. आता बेस्ड ऑन ऍस्पेक्ट आपण LSTM ला इनपुट दिला आणि आपण एक्सपेक्ट करतोय की बाबा हे द्या आम्हाला. इंटरेस्टिंगली ह्या पूर्ण स्टेपची जी अॅक्युरेसी आहे ही कधी 72 च्या वर जाऊच शकत नाही. त्याचे मागे व्हेरियस रिझन्स आहेत. कारण की LSTM मध्ये आपल्याला माहिती आहे की ओव्हर द पिरियड तो जो हा जो चॅनल आहे आपला, आपण काय म्हणतो लॉंग टर्म मेमरी, ही जी आपली लॉंग टर्म मेमरी आहे ही पण चेंज होत जाते, प्लस तुम्ही हिडन स्टेट पण चेंज होत जातो. सो काय गॅरंटी की जो ऍस्पेक्टला आपण फोकस करतोय तो लॉंग टर्म मध्ये राहील नाही राहील, किंवा मग तो चुकीच्या प्रकारे घेतला जाईल, एखादा हिडन स्टेट त्याला बदलेल, म्हणजे काय करेल काय सांगता येत नाही है ना. म्हणून त्याची अॅक्युरेसी कमी येते. तर मग ह्याच्यावर काय उपाय आहे का, तर आहे. काय उपाय आहे, तर आपण काय करतो, क्लासिफिकेशन युजिंग LSTM प्लस अटेन्शन. आता LSTM वी नो, आपण अटेन्शन वर फोकस करूया. अटेन्शन म्हणजे काय, व्हॉट इज अटेन्शन असा जर प्रश्न विचारला, एकदम सिंपल सेंटेन्स मध्ये आपण डिफाइन करू शकतो. व्हॉट इज अटेन्शन, तर अटेन्शन इज द action of taking special care of something. या एका वाक्यावरनं बरंच काही समजलं. व्हॉट इज अटेन्शन, ऍक्शन ऑफ टेकिंग स्पेशल केअर ऑफ समथिंग. ओके. आणि अटेन्शन मेकॅनिझम काय करतंय, तर बेसिकली हे त्याचं नेचर आहे. What is attention doing? Attention mechanism incorporates this notion of relevance by allowing the model to dynamically pay attention. Okay, dynamically pay attention
to only certain parts of the input that help in performing the task at hand effectively. मॉडेलला ते एक पॉवर देते की सर्टन गोष्टींवरच फोकस कर जे तुला आउटपुट मध्ये चांगली रिझल्ट देतील, बाकीच्यांना सॉर्ट ऑफ इग्नोर कर. हे अटेन्शन मेकॅनिझम ही पॉवर देते मॉडेलकडे. ओके, जर आपण एक जस्ट उदाहरण पाहायला गेलं तर अटेन्शन मेकॅनिझम काय करते, तर एक सेंटेन्स मध्ये आपण बघूया. ओके, हे एक रिव्ह्यू आहे, समज एका रेस्टॉरंटचा हा रिव्ह्यू आहे. तो काय म्हणतो की पोर्क बेली इज इक्वल टू डिलिशियस, स्कॅलप्स आय डोंट इवन लाईक स्कॅलप्स अँड दे वर अमेझिंग. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की त्याला या हॉटेलमध्ये काय आवडले, तर पोर्क बेली त्याला आवडली, त्याला स्कॅलप्स आवडले, आय डोंट इवन लाईक स्कॅलप्स म्हणजे त्याला आवडत नव्हते पण ते इथं मस्त होते. फन टेस्टी कॉकटेल्स म्हणजे त्याला कॉकटेल्स पण आवडले. नेक्स्ट टाइम इन फिनिक्स आय विल गो बॅक हिअर, हायली रेकमेंडेड. रेस्टॉरंट काय आहे, तर हायली रेकमेंडेड आहे. म्हणजे हा पूर्ण रिव्ह्यू कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. पण मी जर याला सर्टन ऍस्पेक्ट वर जज करायला गेलो, हाऊ वॉज पॉर्क बेली, इट वॉज डिलिशियस, हा पॉझिटिव्ह सेंटिमेंट. म्हणजे ह्या सेंटेन्स हा टोटल एक पॉझिटिव्ह जरी असला तरी ऍस्पेक्ट वाईज मी याला डिवाइड करू शकतो का, ती पॉवर मला बेसिकली अटेन्शन मेकॅनिझम देते. तर ती पॉवर मी वापरू शकतो. आता अटेन्शन कसं आहे की इतकं ते म्हणजे आता तर खूपच फेमस झालंय अटेन्शन मेकॅनिझम. त्याचा फायदा काय आहे की पहिली तर गोष्ट ते परफॉर्मन्स वाढवते. म्हणजे आता जेवढं पण जेवढं तर आपल्याला समजले काय काय करते, परफॉर्मन्स तुमचा वाढवते. दुसरी गोष्ट काय करते की इंटरप्रिटेबिलिटी ऑफ एन जी आहे ना तुमची, ती वाढवते. आपल्याला माहिती आहे की एन काय आहे, एक ब्लॅक बॉक्स. अटेन्शन मेकॅनिझम काय करते की तुम्हाला थोडस इन डेप्थ काय नेमकं चाललंय त्या एन मध्ये ह्याचं एक सॉर्ट ऑफ वरच्यावर तुम्ही अनालाइज करू शकता की नेमकं चाललं काय त्या अटेन्शन मेकॅनिझम मध्ये, त्या एन मध्ये चाललं काय नेमकं. आणि काय की ट्रान्सपरन्सी देऊ शकते तुम्हाला. ओके, अर्थात काय की ह्या ऍस्पेक्ट मध्ये कुठल्या शब्दाला त्यांनी जास्ती महत्व दिलं हे तुम्हाला अटेन्शन सांगू शकतो. हे तुम्ही बघू शकता की ऍक्च्युली कुठल्या शब्दांना त्यांनी जास्ती महत्व दिलं या ऍस्पेक्ट मध्ये. ट्रान्सपरन्सी वाढवली. दुसरं काय की फेअरनेस वाढवला. फेअरनेस इन द सेन्स काय की इट इज फेअर, कुठल्या ऍस्पेक्ट मध्ये कुठल्या शब्दाला महत्व द्यायचे हे पण त्यांनी ठेवलं. प्लस अकाउंटेबिलिटी. ह्या गोष्टीमुळे काय होतंय की ह्या सगळ्या नेचरमुळे ऍक्च्युली अटेन्शन मेकॅनिझम फार फेमस झालं. आणि असं पाहायला जाशील ना तर अटेन्शन मेकॅनिझम आजकाल तरी सर्व डोमेन मध्ये आहे. ओके, एनएलपी मध्ये आपल्याला माहिती आहे की मशीन ट्रान्सलेशन, समरायझेशन, सेंटिमेंट अनालिसिस, पार्ट ऑफ स्पीच टॅगिंग, सीव्ही मध्ये इमेज क्लासिफिकेशन, डिटेक्शन, जनरेशन, क्रॉस मॉडेल मध्ये आपल्याला माहिती आहे आपणच वापरतो चॅट जीपीटी, जेमिनाय वगैरे वगैरे. म्हणजे अटेन्शन मेकॅनिझम मध्ये इतक्या सगळ्या गोष्टी येतात आणि त्याच्या या नेचरमुळे त्या जास्तीत प्रेफर केलं जाते आजकाल. ओके, ठीक आहे. मग अटेन्शन असं आहे, बेसिक इंट्युशन समजलं. बट इन टर्म्स ऑफ मॅथमॅटिकली नेमकं त्याचं नेचर काय तर हे आपण आता एक्सप्लोर करूया एक एक करून. ओके, ठीक आहे. मी ना टाईपच करायला घेतलं पाहिजे. तर हे ना ऍक्च्युली होम मध्ये मार्केट 24 आणि
चांगला कुठला आहे फॉन्ट? ओके. अटेन्शन मेकॅनिझम मध्ये काही काही कंपोनेंट्स आहेत. ओके, त्याचा आपण आधी बघूया, नंतर अटेन्शन काय काय करते. पहिले येतं की मॅट्रिक्स, याला आपण म्हणतो की. दुसरं येतं क्वेरी मॅट्रिक्स, याला आपण म्हणतो क्यू. तिसरं येतं व्हॅल्यू मॅट्रिक्स, याला आपण म्हणतो व्ही. व्ही दिसतंय ना, व्ही. चौथं येतं एनर्जी एनर्जी फंक्शन, याला आपण काय म्हणतो की काही जण ए म्हणतात, ह्यालाच तुम्ही म्हणता. ऍक्च्युली इथंच लिहून काढतो मी, नंतर कन्फ्युजन. एनर्जी फंक्शन स्लॅश अटेन्शन फंक्शन. जे अटेन्शन अटेन्शन आपण म्हणतोय एवढे दिवस, ऍक्च्युली एक फंक्शन आहे फक्त. पाचवं काय येतं, त्याची तुमचं अलाइनमेंट डिस्ट्रीब्युशन. अलाइनमेंट डिस्ट्रीब्युशन एवढंच तुमचं, त्याला म्हणतो जी म्हणतो. आणि सहावं म्हणजे तुमचं फायनल रिप्रेझेंटेशन. ओके, त्याला आपण म्हणतो सी. हे सगळे कंपोनेंट्स आहेत. ओके, आपल्या अटेन्शन ब्लॉक्सचे कंपोनेंट्स ऑफ अटेन्शन मेकॅनिझम. एक एक करून आपण कंपोनेंट एक्सप्लोर करूया. ओके, त्याच्या आधी फक्त अजून एक गोष्ट होती, ती म्हणजे जनरल अटेन्शन मेकॅनिझम फॉर्म्युला. काय नाही मोठं झालेली. जनरल अटेन्शन मेकॅनिझम फॉर्म्युला. तर जनरली तो फॉर्म्युला कसा आहे, कुठलाही आपण फॉर्म्युला लिहित नाही, नेमकं काय होतं एक जनरल अटेन्शन ब्लॉक मध्ये ते सगळं बघतोय आपण. डू नॉट टेक दिस फॉर फायनल. अटेन्शन स्कोर तो कसा कॅल्क्युलेट होतो, तर अटेन्शन नावाचा जो फंक्शन आहे, याला आपण ए म्हणलो, त्याच्यामध्ये हे दोन मॅट्रिक्स जातात. फर्स्ट क्वेरी आणि कीचा मॅट्रिक्स जातो. एक अटेन्शन स्कोर कॅल्क्युलेट होतो. त्याच्यानंतर अटेन्शन डिस्ट्रीब्युशन. आता अटेन्शन डिस्ट्रीब्युशन मध्ये खूप फेमस फंक्शन आहे ऍक्च्युली, तो म्हणजे सॉफ्टमॅक्स. हा अटेन्शन स्कोर आपण इथं देतो. ओके, त्यानंतर बेस्ड ऑन अटेन्शन डिस्ट्रीब्युशन आपण जो आपला थर्ड मॅट्रिक्स आहे व्हॅल्यू मॅट्रिक्स, त्याला मल्टिप्लाय करून एक कंटेक्स्ट वेक्टर घेतो. आणि हा कंटेक्स्ट वेक्टर जो आहे, लिहून काढतो मी. कंटेक्स्ट वेक्टर is the feature rich vector with attention. ओके, म्हणजे शेवटचा जो आपल्याला भेटेल कंटेक्स्ट वेक्टर, तो ऍक्च्युली विथ अटेन्शन असणारा एक एम्बेडिंग वेक्टर भेटेल आपल्याला. ओके, आणि हे खाली फक्त दिलेलं आहे. आणि जो आपला टास्क आहे, आपण जे म्हणतो आपल्या टास्क साठी काय के काय आपला, तर LSTM मध्ये जे इनपुट द्याल तुम्ही, ते तुमचा की वेक्टर आहे. क्वेरी वेक्टर काय आहे, तर एम्बेडिंग ऑफ एस्पेक्टम्स. एस्पेक्टम काय आहे, आपली होती, आपली फूड होती, आठवत असेल तुला तर, है ना. फूड आपला एस्पेक्ट होता. आणि व्ही इज इक्वल टू के. बेसिकली आपल्याला पॉझिटिव्ह का निगेटिव्ह प्रेडिक्ट करते म्हणून व्ही इज इक्वल टू के घेतो आपण. ठीक आहे, तर आता एक एक करून आपण कुठले कुठले वेक्टर्स काय काय करतो.
पहिले तर की काय करते की बेसिकली म्हणजे एवढं लिहित बसण्यापेक्षा मी काळ इथं घेऊ का सर, इथपर्यंत घेतो मी. ऍक्च्युली ब्लॅकच पाहिजे ना. असं का होतं राव. हा आता बरोबर आहे. ओके, बेसिकली मी एक एक करून समजावतो. आपला की वेक्टर काय करतोय. ओके, की वेक्टर काय आहे, तर बेसिकली तो जो आहे ना, तो एन्कोड द फीचर डेटा फीचर्स वर आपण द अटेन्शन इज कम्प्युटेड. अर्थात काय आहे, तर मी इथं आपल्या याच्यामध्ये लिहितात, आपला तो सेंटेन्स होता ना, कुठला सेंटेन्स, तर हा वाला, तर म्हणलं ना, फूड इज डिलिशियस बट द प्राइस इज हाय. हा जो सेंटेन्स आहे हा बेसिकली तुमचा की वेक्टर मध्ये जातो. हा, आणि की वेक्टर कसा असू शकतो, कॅरेक्टर एम्बेडिंग असेल, डॉक्युमेंट असेल, किंवा इंटरनल स्टेट ऑफ आर्नेन. आणि आपल्यासाठी की कसा आहे, तर इंटरनल स्टेट ऑफ आर्नेन आहे. ओके, हा जो LSTM चा जो स्टेट आहे तो आपण की मध्ये टाकलाय. हा, तर म्हणून आपला की कसा आहे स्पेसिफिकली, इट इज इंटरनल स्टेट ऑफ आर्नेन आर्किटेक्चर. नेक्स्ट येतं क्वेरी. क्वेरी काय आहे, की जो रेफरन्स साठी टेक्स्ट ठेवला आपण, त्याला आपण क्वेरी म्हणतो. आणि ह्याच्यासाठी आपल्यासाठी काय आहे, तर तो इथं ऍस्पेक्ट आहे, है ना. आपण काय म्हटलं, फूड आहे आपला ऍस्पेक्ट, तर या ऍस्पेक्टच्या टर्म्स मध्ये आपण क्वेरी ठेवली. कुठल्या रेफरन्स मध्ये तुम्हाला अटेन्शन डिस्ट्रीब्युशन पाहिजे, एवढा अर्थ होतो या क्वेरीचा. ओके, म्हणजे इथं लिहिलेलंच आहे, अटेन्शन मेकॅनिझम विल गिव्ह एम्फेसिस टू द इनपुट एलिमेंट रेलेव्हंट टू द टास्क अकॉर्डिंग टू द क्यू. आणि क्यू इज रिप्रेझेंटेड बाय एम्बेडिंग्स ऑफ ऍक्च्युअल टेक्स्च्युअल क्वेरीज आणि टेक्स्च्युअल इन्फॉर्मेशन. म्हणजे काय आहे, की ही जी ऍक्च्युअल टेक्स्च्युअल क्वेरी आहे, म्हणजे आपण काय करतोय, की ऍक्च्युअली फूडचा एम्बेडिंग देतो ह्याला. ऍक्च्युअल टेक्स्च्युअल क्वेरी काय आहे, फूड आहे, आणि फूडचा एम्बेडिंग, तर फूडचा एम्बेडिंग आपली क्वेरी झाली. एवढा सिंपल अर्थ आहे. जास्ती काय याच्यामध्ये डीप नाही. ओके, अटेन्शन फंक्शन ऑल्सो कॉल्ड एज द अलाइनमेंट फंक्शन. अलाइनमेंट, एनर्जी, अटेन्शन असे वेगवेगळे नाव आहे त्याचे. सर्वात फेमस काय आहे, तर अटेन्शन नाव आहे त्याचं. From the key and query, a vector of energy E is computed through a alignment function. A alignment function called as alpha. यांनी इथं अल्फा दिली, म्हणजे ह्याला की आणि क्वेरी मॅट्रिक्सला त्या एनर्जी फंक्शन मध्ये द्या, आणि मग तुम्हाला अटेन्शन स्कोर भेटेल. ओके, अटेन्शन स्कोर भेटल्यानंतर तुम्ही काय करताय, की अलाइनमेंट डिस्ट्रीब्युशन. मग जो अटेन्शन स्कोर्स भेटले त्याला तुम्हाला बेसिकली ते डिस्ट्रीब्युटेड पाहिजे एक प्रॉपर फॉर्मॅट मध्ये, म्हणून तुम्ही अलाइनमेंट डिस्ट्रीब्युशनला देता ते. आणि ते दिल्यानंतर बेसिकली तुम्हाला कुठल्या ह्याला किती महत्व द्यायचे हे कळतं. आणि इथं बेसिकली तुमचं सॉफ्ट मॅक्स आहे अलाइनमेंट फंक्शन. ओके, आणि व्हॅल्यू बद्दल बोलायला जाऊ तर व्हॅल्यूचा असे, अरे
आता कसं असतं कधी कधी की ऍक्च्युली ना तुम्ही जेव्हा अलाइनमेंट डिस्ट्रीब्युशन पर्यंत येता तेव्हा खूप साऱ्या टास्कला आहे ना ऍक्च्युली पास होऊन जातं हे, म्हणजे सफिशियंट फॉर मेनी टास्क इथपर्यंतच तुम्ही अटेन्शन पर्यंत आलं तरी वाद झालं. पण काय काय टास्क मध्ये कसं असतं की तुम्हाला पुढे पण जायचं असतं, पण त्यावेळेस तुम्हाला व्हॅल्यू मॅट्रिक्स लागतं. ओके. आणि म्हणजे कसं असतं ना, आता तुम्हाला लेट्स से की प्रेडिक्ट करायचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्यावेळेस ठीक आहे की तुम्ही इथपर्यंत सॉफ्टमॅक्स पर्यंत आलात तरी ठीक आहे. पण काही काही टास्क मध्ये तुम्हाला पुढे पण जायचं असतं. एक फीचर रिच एम्बेडिंग घ्यायची जे तुम्हाला आउटपुट मध्ये भेटते, ते घेऊन परत तुम्हाला वेगळ्या कामासाठी वापरायचे, तर तेव्हा तुम्ही हा व्हॅल्यू मॅट्रिक्स पण इंट्रोड्यूस करता. ओके. In such cases, it is common to have another input element, a sequence of v of n vectors, आणि represented the data whereupon the attention is computed. आपण एक एक करून बघू ना, त्या ह्या वाक्यांचा अर्थ जास्ती लागेल तुम्हाला. आपण ते बघूया कसं कसं अटेन्शन जातं पुढे मागे. इथपर्यंत समजलं की नेमकं एक बेसिक इंटेन्शन आलं की कुठला वेक्टर काय काय करतो नेहमी नक्की. जस्ट एक बेसिक, हा खूप खूप नाही, जस्ट एक वर हा एवढं एवढं असं असं आहे. ठीक आहे. हाऊ टू कम्प्युट अटेन्शन. मी आपलं सेंटेन्स घेतो. हॅलो आवाज नाही येते का? हॅलो हॅलो. ऐक ना, माझ्या साईडचा थोडा नेटवर्क इश्यू होता त्यामुळे मला जॉईन करायला लेट झालं. हा. वरती जे तू सांगितलं ना, एकदा शॉर्ट रिकॅप घे ना प्लीज एकदा. अरे इथं समजेल, इथं काय नाही, हे हे सगळं जे आहे ना आता इंट्रोडक्शन आहे, खाली अजून अटेन्शन चालू आहे, नेमकं काम कसं करतं ते. म्हणजे आपलं की क्वेरी व्हॅल्यू त्या ज्या ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर मध्ये होत्या डिकोडर मध्ये, तर त्या व्हॅल्यूज आहे का त्या वरच्या, त्याचं एक्सप्लेनेशन होतं कधी? ते एक एक करून समजेल. वरती अच्छा, फक्त ओके. इंट्रोड्यूस केलंय नेमकं काय कोण काय काय करतंय. ते खाली जेव्हा बघू ना तेव्हा ते अजून इन डेप्थ मध्ये जाऊ आपण. ठीक आहे, चालेल. हा. ठीक आहे. काय सेंटेन्स आहे आपला? हा, द फूड इज डिलिशियस बट प्राइस इज हाय. ओके. मला खूप वेळा लिहावं लागले, मी कॉपी करत जाईल पुढच्या वेळेस. फूड इज डिलिशियस बट प्राइस इज हाय. परत तुम्ही इकडे लिहिता. मी अटेन्शन समजवतो, ठीक आहे. हे ऑन द बेसिस ऑफ ऍस्पेक्ट वगैरे ते तुम्ही अजून समजल, हे इथं समजून जाईल तुम्हाला अजून वेळ. ओके. फूड इज डिलिशियस बट प्राइस इज ओके. थोडस सुटसुटीत लिहितो मी. करतो काय आपण, हा जो वरचा जो तुमचा हा जो पार्ट आहे, हा तुम्ही के पार्ट समजा, आणि हा तुम्ही क्वेरी पार्ट समजा. एक मॅट्रिक्स बनतो असं. मॅट्रिक्स बनतो त्याच्या आधी होतं काय मी सांगतो. के ला एक स्वतःचा वेट मॅट्रिक्स असतो, त्याला म्हणतो आपण डब्ल्यू व्ही. ओके. आणि क्वेरीला पण स्वतःचा एक मॅट्रिक्स असतो, त्याला म्हणतो आपण डब्ल्यू क्यू. होतं काय की फूडचा एम्बेडिंग घेतला जातो आणि बेसिकली त्याला डब्ल्यू व्ही नी मल्टिप्लाय केलं जातं, आणि त्याच्यानंतर एक एम्बेडिंग येतो, बेसिकली काय म्हणतो आपण त्याला V1 म्हणूया. ओके. अरे इथं के लिहायचं रे, मी चुकलो. हे के1, सॉरी. प्रत्येक जो इथला आहे ना तो डब्ल्यू व्ही नी मल्टिप्लाय होता. डब्ल्यू के. अरे परत चुकलो ना, काहीतरी होते आज, सॉरी.
WK ने मल्टिप्लाय होतो. इथं लिटरल शब्द नाही मल्टिप्लाय होत्या, एम्बेडिंग ऑफ दॅट वर्ड, पुढची एम्बेडिंग वेट ऑफ K ने मल्टिप्लाय होते. एक आपण K2, हे आपली K3, K4, K5, K6, K7. ह्याला काय करूया आपण, अजून खाली सरकूया. ओके, आणि सेम गोज ओव्हर हियर. परत ह्या साइडने पण WQ मल्टिप्लाय होतो. ओके, कॉपी पेस्ट, पेस्ट काय नव्हते. अरे यार, सेम WQ, प्रत्येक स्टेपला वेगळा WQ ने कॅल्क्युलेट होतो. दिस इज क्वेरी 1, क्वेरी 2, क्वेरी 3, क्वेरी 4, क्वेरी 5, क्वेरी 6. याच्यानंतर होतं बेसिकली डॉट प्रोडक्ट होतं. ओके, आता हा एक मॅट्रिक्स आहे K चा, हा एक मॅट्रिक्स आहे Q चा, त्यांना बेसिकली आपण मल्टिप्लाय करतो आणि इथे एक स्कोर येतो. ओके, तर लेट्स से की त्याला आता कसं नंबर मध्ये कुठला रिप्रेझेंट करायचं. फूड इज डिलिशियस बट ओके, त्याला नंबर मध्ये कसं रिप्रेझेंट करू मी. नंबर मध्ये लेट्स से की कसं रिप्रेझेंट करायचं, काही रॅन्डम नंबर देत जाऊ का मी. हा पॉइंट मध्ये नंबर दे ना. नाही, मोठे नंबर असतात हे. याला आपण 112, ओके 113, 1004, 95. जर लॉजिकली देतो, थोडासा वेळ लागेल, पण हे नंतर कॉपी करू आपण. लेट्स याला 100 दिला, याला दिला 50, याला दिला 150, याला दिला 30, याला 20, याला समजा 10, आणि याला दिला 25. रेडीमेड पाहिजे होतं राव. कॉपी, ठीक आहे. तुम्हाला हे समजलं ना हे काय होतंय नेमकं. आता हे खाली हे सेम असं रिपीट होत जातं. ओके, असं मी थोडं करत जातो, थोडं चीट करतोय, नाही तर खूप वेळ जायला आपण. असे नंबर्स बनतात. ओके, इथपर्यंत समजलं काय केलं. हॅलो, हा बोल ना. इथपर्यंत समजले काय झालं. हो समजलं ना. हा, तर ह्याच्यानंतर काय करतो आपण की दिस इज स्टेप 1. स्टेप 1 मध्ये पण बरंच काय लिहिलं आपण, बट इट्स ओके. इथं आता आपण जाऊया स्टेप 2 ला. होतं काय स्टेप 2 मध्ये, तर आता हे जे नंबर्स आले ना आपले, तर आता मी जर तुम्हाला सांगितलं की आता हे सिंपल सेल्फ अटेन्शन वर मॉडेलचा विचार करूया. आणि दिस इज अगेन एक ऑटो रिग्रेसिव्ह मॉडेल आहे. मी इथे लिहून टाकतो. ऑटो रिग्रेसिव्हचा अर्थ काय मी सांगतो. ऑटो रिग्रेसिव्ह याचा अर्थ मे बी आपण जर थोडीशी स्पेस ठेवली, ऑटो रिग्रेसिव्हचा अर्थ होतो आय एम सौरभ and I like
हा माझा स्टार्टिंग सेंटेन्स आहे. मी हे देतो मॉडेलला, माझा मॉडेल प्रिडिक्ट करतं आय एम सौरभ अँड आय लाईक टू प्रिडिक्ट केलं त्याने. तर मी काय करतो, हा टू घेतो, हा आणतो मी इथं. ओके, परत हा अख्खा सेंटेन्स येतो, आय एम सौरभ अँड आय लाईक टू, मॉडेल प्रिडिक्ट करतं प्ले. त्याच्यानंतर मी काय करतो, प्ले घेतो आणि प्लेला कॉन्कॅट करतो परत त्या सेंटेन्स मध्ये. ओके, प्ले घेतो मी, परत प्लेने देतो आय लाईक टू प्ले फुटबॉल. दिस इज अ ऑटो रिग्रेसिव्ह मॉडेल. ऑटो रिग्रेसिव्ह म्हणजे काय, स्वतःच घेतं स्वतःचं आउटपुट आणि परत पुढचं काय ते प्रिडिक्ट करतं. याचा अर्थ मध्ये ऑटो रिग्रेसिव्ह. इटरेटिव्हली करत हा, ते स्वतःच इनपुट घेतं, परत स्वतःच आउटपुट देतं, परत तोच आउटपुट घेऊन परत अजून पुढचं प्रिडिक्ट करतं. याचा अर्थ ऑटो रिग्रेसिव्ह. आपण आता एका ऑटो रिग्रेसिव्ह मॉडेल बद्दल विचार करत आहोत स्टेप 2 मध्ये. आता मी जेव्हा सेल्फ अटेन्शन बद्दल विचार करतो तेव्हा मी जेव्हा एक सेंटेन्स बनवत चाललोय, फूड इज डिलिशियस बट प्राइस हाय, हा माझा सेंटेन्स आहे. तर मी जेव्हा म्हणतो की फूड इज डिलिशियस, तेव्हा माझ्याकडे हे तीनच शब्द आहेत ना, का माझ्याकडे अजून पुढचे पण शब्द यायचे ऍट टाइम स्टॅम्प टी. लेट्स से की मी इथं T3 पर्यंत आलो, हा T1 T2 T3 पर्यंत आलो, तर T3 ला थोडी ना 1 2 3 4 4 5 6 7, हा T7 आहे. तर T बेसिकली T3 डज नॉट नो T7. समजलं ऑटो रिग्रेसिव्ह मॉडेल मध्ये. कारण की T7 हा असा काही शब्द नाहीच त्यासाठी अजून पण. कारण की T7 हा फ्युचर इन्स्टन्स आहे ऑफ द मॉडेल, म्हणून T3 ला माहित नाही. मग मी काय करतो, या मेट्रिक्स नुसार ऍक्च्युली माझ्यासाठी जे फ्युचर इन्स्टन्सेस आहेत ते मला ब्लँक करावे लागतील ना. आर यू गेटिंग? येस बरोबर. ब्लँक करावे, म्हणजे हे जे फ्युचरचे जे आकडे सॉर्ट ऑफ प्रेडिक्ट झालेत ना, हे मला नकोय करंट ह्यासाठी. म्हणजे मला डिलिशियसच्या टर्म्स मध्ये आय डोंट वॉन्ट अटेन्शन ऑफ बट प्राइस इज हाय. ओके, सो मी काय करतो, हा जो मॅट्रिक्सचा भाग आहे ना, हा कुठला, तर कीच्या टर्म्स मध्ये ना, हा कीच्या टर्म्स मध्ये, तर माझा जो हा भाग आहे, हा वाला भाग, आय डू नॉट वॉन्ट दिस, आय डू नॉट वॉन्ट दिस पोर्शन. ओके, म्हणजे मला आतापर्यंत समजले की आय डू नॉट वॉन्ट दिस पोर्शन. पुढच्या फंक्शन मध्ये बघूया हा पोर्शन इग्नोर कसा करता येतो. ओके, ऑटो रिग्रेसिव्ह मॉडेलच्या टर्म्स मध्ये हे अटेन्शन मध्ये कुठला पार्ट नाही पाहिजे हे इथपर्यंत आपल्याला आता समजलं. तर मग मी काय करतो, आता पुढची जी स्टेप आहे ना, आता मला अटेन्शन स्कोर्स भेटले, सॉर्ट ऑफ अटेन्शन स्कोर भेटले, तर मी स्टेप 3 मध्ये काय करतो, स्टेप 3 मध्ये मला माहितीये की माझा अलाइनमेंट डिस्ट्रीब्युशन फंक्शन जो आहे तो सॉफ्ट मॅक्स आहे. ओके, सो तो जर सॉफ्ट मॅक्स असेल तर मला एक माहितीये की जर मी सॉफ्ट मॅक्सच्या टर्म्स मध्ये कुठल्याही टर्मला नेगेटिव्ह इन्फिनिटी दिली तर सॉफ्ट मॅक्सचा स्कोर 0 जातो, है ना. सॉफ्ट मॅक्सला जर नेगेटिव्ह इन्फिनिटी दिली तर तो 0 ला जातो. म्हणजेच काय की मी हे सगळे नेगेटिव्ह इन्फिनिटी करून टाकतो. आता ते तुम्हाला सॉफ्ट मॅक्सचा नेचर आठवला तर हे नेगेटिव्ह इन्फिनिटी करून टाकतो मी. कपडे सब टाकले आणि टाकले तुझ्या आंघोळ झाली ना. याच्यानंतर काय होतं,
की आता आपण काहीतरी लिहायला लागूया. आता एक मिनिंगफुल काहीतरी अर्थ दिसेल तुम्हाला. ह्याच्या पुढच्या स्टेप मध्ये काय होतं, बेसिकली आता आपण काय करतोय की कॉलम वाईज सॉफ्ट मॅक्स लावतो. हिअर मी प्रॉपरली कॉलम वाईज सॉफ्ट मॅक्स, कुठलाही रो वाईज नाही, कॉलम वाईज. ओके. आता हा कॉलम वाईज सॉफ्ट मॅक्स लावल्यावर काय भेटतं की तुम्हाला रो लेवल कॉलम लेवलला एक असं डिस्ट्रीब्युशन भेटतं ज्याची टोटल 1 आहे आणि प्लस ते प्रोबॅबिलिटीच्या टर्म्स मध्ये डिस्ट्रीब्युशन आहे. म्हणजेच काय भेटतं की आपण आता ऍक्च्युली व्हॅल्यू लिहू शकतो. काय तर रेडीमेड मटेरियल पाहिजे. फूडच्या टर्म्स मध्ये फूडची सॉफ्टमॅक्स काय येईल, तर त्याला 1च यावं लागेल. का? 1 येईल. कारण हे खालचं सगळं 0 येणार आहे. बरोबर. कारण तुम्हाला माहिती आहे आता हे सगळं आपण निगेटिव्ह इन्फिनिटीला करून टाकलं. येस. आता मी जेव्हा कशाच्या टर्म्स मध्ये विचार करतोय की फूडच्या टर्म्स मध्ये, आता इजच्या टर्म्स मध्ये, हा इज, तर इजच्या Food टर्म्स मध्ये is. फूड इज, तर ऍक्च्युली इजला जास्ती स्कोर भेटेल हा इथं. तर किती भेटेल, मी लेट्स से 0.8 दिला आणि ह्याला 0.2 दिला, बाकी सगळं 0. 0 0 0. आता डिलिशियसच्या टर्म्स मध्ये, तर ऍक्च्युली डिलिशियस काय आहे, फूड इज डिलिशियस. आता मी T3 वर आलोय, तर फूड इज डिलिशियस, तर ऍक्च्युली डिलिशियसचा स्कोर काहीतरी असेल, तो पण जास्ती असेल, लेट्स से 0.7. 0.4 देऊया त्याला. बट Okay. ऍक्च्युली डिलिशियस काय आहे, तर फूड इज डिलिशियस, त्याला असा स्कोर येईल. हा. म्हणजे हा काय होत जातो की अटेन्शनचा जो एक तुमच्या डोक्यात जो कन्सेप्ट आहे की ह्याला कमी अटेन्शन दे, ह्याला जास्ती अटेन्शन दे, ते हिथं होतंय आता. ओके. बटचं पण कसं आहे की बट एक जनरल शब्द आहे, त्याचं काही एवढं नसणार आहे, ते एक जेनरिक डिस्ट्रीब्युशन त्याला म्हणूया काहीतरी. किती राहिलं, 5 6 4. आणि प्राइसचा पण आधीच्या शब्दांशी काही एवढं घेणं देणं नाही, पण फूडच्या टर्म्स मध्ये काहीतरी असेल असं आपण विचार करूया. तर फूडच्या टर्म्स मध्ये त्याची प्राइस आली समजा 0.5, बाकी 0.1 0.2. हे मॉडेल समजते कुठल्या गोष्टीला महत्व द्यायचंय, कुठल्याला नाही द्यायचं. बट प्राइस पण एक खूप जनरल टर्म आहे. 0.1 0.2 0.2 0.1 आणि 0.2. हा बरोबर. आणि हाय, आता हाय काय, फूड इज हाय का, डिलिशियस इज हाय का, नाही, प्राइस इज हाय. प्राइस इज. प्राइस इज प्राइस ला हायेस्ट असेल. तर प्राइसचा जो इथं असेल ना कॉलम, तर 4 3 7 देऊया आपण, 0.7, आणि ह्याचा स्वतःचा पण 0.3 समज असं, आणि बाकीचे 0.05 लेट्स वाढवलं कमी आहे 6 हा देऊया, ते 7 जास्तच होऊन गेलं. 2 देऊया, तरी पण हे 9 झालं. 9 झालं. म्हणजे हे अजून छोटे छोटे असणार आहेत. 0.25 0.025 0.0. डिलिशियस आणि प्राइस हायचं रिलेशन असू शकतं ना. काहीतरी असेल. हे बघ, हे आपण वरवर आपल्या मनाने टेन्शन दिले ते, समजलं. गॉट इट. येस, गॉट इट. आता ह्या मॅट्रिक्सचा अर्थ काय होतो की हे शब्द, दिस इज की, दिस इज द सेंटेन्स आणि दिस इज द ऍस्पेक्ट. ओके. क्वेरी काय, फूड ही माझी क्वेरी. हॅलो हा हॅलो हॅलो हॅलो, हा बोल ना. आवाज काय येतो? आवाज नाही. तुझा आवाज येतोय. हॅलो. माझा आवाज येत नाही का? हॅलो हॅलो, तुझा आवाज येतोय सर. रिजॉईन कर नाही तर. ओके. हा ऍस्पेक्ट काय म्हणतोय की फूड ही माझी क्वेरी आहे, तर फूडच्या टर्म्स मध्ये मला काय डिस्ट्रीब्युशन, असं माझं हे इथं असं माझं म्हणणं आहे. ओके. गॉट इट. असं हे अटेन्शन स्कोर कॅल्क्युलेट होतं. याच्या नंतर काय होतं की
हे तर झालं सॉफ्ट मॅक्स. कुठल्या शब्दाला कुठल्या ऍस्पेक्ट मध्ये मला किती महत्व द्यायचे याचं एक डिस्ट्रीब्युशन भेटलं. खूप छान, चांगलं झालं. आता मला काय करायचंय, मला प्रिडिक्ट करायचं लेट्स से की एक पुढच्या गोष्टी, म्हणजे ह्याचा जो आउटपुट आहे, ह्याचा जो अटेन्शनचा जो पॅटर्न आहे, तो मला लेट्स से की पुढे द्यायचा आहे. मला करायचंय की हा बाबा हे असं असं आहे, हे पुढे द्यायचंय मला. तर मी काय करतो आता, अजून थोडस लक्ष देऊन घ्या. तर व्ही चा रोल येतो आता. व्ही मध्ये मी काय करतो, आपला के घेतो आणि त्याला VW ने मल्टिप्लाय करतो. ओके, के म्हणजे काय, हा माझा की आहे. कीचाच मॅट्रिक्स मला WV ने मल्टिप्लाय करतो. आता मला भेटलं व्ही काय, व्ही इज एम्बेडिंग, काही असेल XYZ काहीतरी रॅन्डम एम्बेडिंग येते, जे की मी मला मल्टिप्लाय करून घेतले. WV हा एक वेगळा वेट वेक्टर आहे, वेट मॅट्रिक्स म्हणावं लागेल याला. ओके. आता याच्यानंतर मी काय करतो की हा जो मला व्ही भेटलाय ना, हा हा मी मल्टिप्लाय करतो विथ एव्हरी कीचा जो कॉलम आहे त्याशी. ओके, येस. कॉपी. म्हणजे मी काय करतोय आता, हे आय एम मल्टिप्लाइंग विथ व्ही. असं मला काय भेटल की हा भेटल डेल्टा V1, असं त्याला मी म्हणूया. की मला इथे एक असा वेक्टर भेटलाय जो फूडच्या टर्म्स मध्ये अटेन्शनचा आहे. मला इथं काय भेटलाय, इथं असा एक व्हॅल्यू वेक्टर भेटलाय जो इज असं असं करत मला डेल्टा V3, डेल्टा V4, V5, V6 आणि V7, 1 2 3 4 5 6 7 7 V7 हे भेटले. मी काय करतो, आय टेक समेशन ऑफ लेट्स से की T2 काही असेल, मग N असेल तुमचं, तर डेल्टा VT घेतो आणि मला भेटतो डेल्टा V भेटतो. ह्याचं सगळ्यांचं मी सम केलं, मला एक एक असा वेक्टर भेटला आता डेल्टा V, जो ऍक्च्युली माझा जो अटेन्शन पॅटर्न आहे तो कॅप्चर करू शकेल असा तो डेल्टा V आहे. त्यांनी केलाय आता ऍक्च्युली अटेन्शन पॅटर्न कॅप्चर. आणि मी काय करतो शेवटी V मध्ये डेल्टा V टाकतो. आता मला काय भेटला, तर हा भेटला मला सी काय, पिक्चर रिच आउटपुट विथ अटेन्शन. समजलं? थोडं आहे, थोडं भरपूर आहे. ऐक ना, हॅलो, हा ते लास्ट वाला जे तेवढं रिपीट कर एकदा. हा तिथे समिशन घेतलं डेल्टा VT फ्रॉम T टू N, तर तो N काय आहे, अनप्रिडिक्टेड टर्म आहे का प्रिडिक्ट होणारी टर्म आहे? करंट नंबर ऑफ काही असेल, करंट नंबर ऑफ वर्ड्स. मी काय केलं, नाही, आपल्या आता आपल्या इथं एक्झाम्पल म्हणलं ना, प्रमाणे कसं? म्हणजे इथं ऑटो रिग्रेसिव्ह मॉडेल आहे. लेट्स की माझ्याकडे आता एवढे शब्द आहेत, 1 2 3 4 5 6, तर माझा N इज इक्वल टू 6. मी 6 नी प्रिडिक्ट केलं, 2 प्रिडिक्ट झाला, मग माझा N काय झाला, 7 झाला. 7. ऑटो रिग्रेसिव्ह मॉडेल आहे हा. प्रत्येक वेळेस अटेन्शन कॅल्क्युलेट होईल, प्रत्येक वेळेस त्याची जेवढी लेंथ आहे तेवढं ते वाढत जाईल. आणि त्याच्यामध्ये T काय राहणार मग? टी म्हणजे करंट टाइम स्टॅम्पचा वर्ड आपण असंच रॅन्डमली घेतले. मी टीचा काय अर्थ होत नाही रे असं, म्हणजे मी तेच म्हटलं, मला समजलं नाही ते कुठून कुठपर्यंत जर N इन्क्रीमेंट होतोय, युजली सबमिशन मध्ये आपण कसं करतो, पहिल्या शब्दापासून N पर्यंत. N म्हणजे करंट नंबर ऑफ वर्ड्स, इन्क्रीमेंटेड वर्ड्स. ओके इन्क्रीमेंटेड, जेवढं काय तुझं वाढत जाईल तेवढं वाढत जाईल ते. ओके, मग पण ते 1 पासून कॅल्क्युलेट होईल. हा, परत पहिल्या शब्दापासूनच हे सगळं होतं. अख्खच्या अख्खं अटेन्शन परत पहिल्या शब्दापासूनच कॅल्क्युलेट होतं.
वेगळ्याच प्रकारचं सबमिशन झालं म्हणून म्हटलं मी. मला समजलं नाही. हा ओके गॉट इट. आणि मग ते मी बेसिकली व्ही मध्ये टाकतो. ओके, आता मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की व्ही चा अर्थ काय नेमका ह्याच्यामध्ये. की समजली, क्वेरी समजली, व्ही का? तर ऍक्च्युली कसं आहे, जो अटेन्शन पॅटर्न आहे किंवा जो अटेन्शन काही त्यांनी जे कॅप्चर केलं ते ऍक्च्युली तुम्हाला परत काहीतरी पुढच्या कामासाठी वापरायचे. लेट्स से की मला ह्या अटेन्शनच्या ब्लॉकच्या आउटपुटला परत एका वेगळ्या बेसिकली ह्याला द्यायचे, असं म्हणू आता. फॉर एक्झाम्पल परत मला एका वेगळ्या अटेन्शन ब्लॉकला द्यायचे ह्याच आउटपुट. तर मी काय करतो, हा जो आता सी आहे ना माझा, हा सी हा माझा आता इथं जातो. कुठं जातो तर मी सांगतो, हा आता इथे एक कॉलम म्हणून राहतो सी. परत तो इथे येतो, परत त्याचं अटेन्शन कॅल्क्युलेट होतं. परत तो इथे येतो, परत त्याचं अटेन्शन कॅल्क्युलेट होतं. असं करत करत हा सॉर्ट ऑफ पुढं पुढं जात राहतो. म्हणजे माझी गरज असेल तर, नाहीतर मग हा एकतर तुम्ही सॉफ्टमॅक्स लावू शकता. लेट्स से की मला हा जो सी भेटलाय, या सी ला तुम्ही परत एका एन ला लावा. एन नंतर तुम्ही सॉफ्टमॅक्स लावून पुढचा वर्ड प्रेडिक्ट करा, जेवढी तुमची वोकॅब्युलरी साईज आहे. अरे हे उलट कसं होतं? ओके, हे छोटं आहे ना. सो असं इथपर्यंत हे अटेन्शन मेकॅनिझम आहे. सो आपला जो हे म्हणजे आता तुम्ही जो वर्ल्ड फेमस इक्वेशन पाहता नेहमी, त्याचा अर्थ तुम्हाला आता समजेल. अटेन्शन इज इक्वल टू, अटेन्शन मध्ये काय देतो मी, की देतो, क्वेरी देतो, व्हॅल्यू देतो, इज इक्वल टू व्हॉट, इज इक्वल टू सॉफ्टमॅक्स ऑफ काय देतो आपण, के क्यू. एकच मिनिट, ते फक्त फंक्शन बघतोय मी. क्यू ट्रान्सपोज के डिवायडेड बाय, हे सांगतो मी काय आहे, ऍक्च्युली तर डी लिहितो आणि इंटू व्ही. हा डी काय आहे तर नंबर ऑफ डायमेन्शन ऑफ एम्बेडिंग डायमेन्शन. एम्बेडिंग किती डायमेन्शनचा घेतला तुम्ही, 128 वर्ड एम्बेडिंगचा डायमेन्शन. इंटू मी व्ही करतो. व्ही करतो इन द सेन्स काय करतोय मी, इंटू व्ही. मी तर माझी ब्राउझर दाखवतो. तुमचा अटेन्शनचा फंक्शन हा के क्यू के व्ही देता तुम्ही, इंटू व्ही क्वेरी इंटू की चा ट्रान्सपोज आणि त्याला व्ही ने मल्टिप्लाय करतात. ओके, दिसतंय ना. हो दिसतंय. बेसिकली हा स्केल डॉट प्रोडक्ट आहे. ओके, इथं तुम्ही तुझं बघशील, हा स्केल डॉट प्रोडक्ट अटेन्शन, स्पेसिफिकली याचं नाव आहे स्केल डॉट प्रोडक्ट अटेन्शन. असा हा पार्ट आहे. हे तुला समजलं ना, हे आता हा पार्ट काय करतोय जर समजलं ना, तर व्ही चा पण अर्थ समजायला लागतो. हा पार्ट अटेन्शन कॅप्चर करतो आणि व्ही का वापरायचा तर पुढं पण द्यायचंय त्या गोष्टी, म्हणून व्ही वापरला आपण. ओके, परत आपण इकडे येऊया. तर इथपर्यंत आपल्याला अटेन्शन समजलं. तर अटेन्शन ह्या एकाच प्रकारचे आहे का,
तर अटेन्शन ऐक ना, हॅलो, तिथे टी काय डिनोट करतोय? क्यू रेस टू टी. कुठं हा ट्रान्सपोज क्यू रेस टू टी काय डिनोट करतो? ट्रान्सपोज क्यूचा अच्छा, ट्रान्सपोज घेतला ना. ठीक आहे. टीचा ट्रान्सपोज. हा, आता वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्च्युली हे अटेन्शन फंक्शन आहेत. ओके, अटेन्शन फंक्शन जेव्हा आपण पाहतोय तोच एक प्रकारचा अटेन्शन आहे का? तर मी इथं जे म्हणलं होतं ना, हा जनरल अटेन्शन मेकॅनिझम फंक्शन. हा अटेन्शन फंक्शन कुठलाही असू शकतो. आपणच स्केल डॉट प्रोडक्ट वापरला म्हणून हाच अटेन्शन फंक्शन आहे का? तसं काय? अटेन्शन फंक्शन खूप साऱ्या प्रकारचे, त्यापैकी एक आपण वापरला. तर लेट मी पेस्ट दॅट हिअर. सिमिलॅरिटी बेस्ड अटेन्शन. सिमिलॅरिटी बेस्ड अटेन्शन याला आपण म्हणतो आपल्याला आता माहिती सिमिलॅरिटी बेस्ड म्हणजे काय? कोसाइन आला त्यामध्ये, डॉट प्रोडक्ट आला आणि स्केल डॉट प्रोडक्ट. हे तीन प्रकारचे सिमिलॅरिटी बेस्ड अटेन्शन फंक्शन आहे. पुढे काय तर जनरल अलाइनमेंट फंक्शन्स. म्हणजे ह्यांचा पूर्ण मॅट्रिक्स वेगवेगळ्या प्रकारे कॅल्क्युलेट होतो. जी आपण प्रोसेस केली त्यामध्ये जो अटेन्शनचा पार्ट आहे मॅट्रिक्स तो बदलत जातो, बाकी सगळं सेम राहत जातं. दिस इज जनरल अलाइनमेंट. जनरल अलाइनमेंट मध्ये क्यू ट्रान्सपोज आणि के हे मल्टिप्लाय होतात त्याच्यात, प्लस एक नवीन वेट मॅट्रिक्स मल्टिप्लाय होत इंट्रोड्यूस होतंय त्यांच्या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मध्ये. हे काय बायस जनरल अलाइनमेंट. वेगवेगळ्या प्रकारचे अलाइनमेंट आहेत. ओके, हे ते वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्टिव्हेशन फंक्शन. अजून एक 4 प्रकारचे आहेत बेसिकली. हा आहे तुमचा ऍडिटिव्ह अलाइनमेंट. ओके, त्याच्यामध्ये टर्म्स सगळं त्याच वापरलं आहे. त्याच आहे फक्त इथं वेगवेगळ्या प्रकारे मागं पुढे केलं त्यांनी. त्या डीप अलाइनमेंट मध्ये ई रेस टू एल त्या ज्या टर्म्स आल्या त्या नवीन आल्या. हा, इथं काही मग काय असेल की ईचं काहीतरी वेगळं इंटरनल रिप्रेझेंटेशन असेल. ई पण कसा असेल तरी ती की आणि क्वेरीचाच काहीतरी वेगळा फंक्शन असेल, बी पण काहीतरी त्याचाच वेगळा फंक्शन असेल. तो सॉर्ट ऑफ हे मिक्स अँड मॅच आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे जेव्हा काय होतं एक्सपेरिमेंटेशन करत गेले सायंटिस्ट त्यांनी. पण मला एक सांग, आता पर्टिक्युलरली आपण जे इंग्लिश बोलतो तर ती समोरच्या पर्यंत मिनिंग जाईल इतपतच बोलतो. लाईक वी डोंट थिंक की पर्टिक्युलरली एक्झॅक्ट हेच सेट ऑफ सेंटेन्स पाहिजे दरवेळेस. आपण दरवेळेस वेगळ्या पद्धतीने बोलून समोरच्याला समजवतो, राईट? सो हे जे पर्टिक्युलर व्हॉट यू कॅन से मॅट्रिक्स आहे किंवा जे काही अलाइनमेंट्स आहेत, तर ह्या काही वेगळ्या प्रकारचा डिफरन्स जनरेट करतात का पर्टिक्युलरली जेव्हा सेंटेन्स जनरेट करतात? भेटतात ना तुला. बट ऍक्युरेसी पण चेंज होत असेल ना त्याच्यानुसार? मग गरजेनुसार आहे ना. आता हे थोडी गरजेचं आहे की हेच वापरायचं. लेट्स से की सीव्हीचा टास्क तर सीव्ही मध्ये पण अटेन्शन फंक्शन वापरतात, तर सीव्ही मध्ये वेगळ्या प्रकारचं अटेन्शन फंक्शन वापरतात. लेट्स से की रेकमेंडेशन सिस्टम आहे तिथं पण अटेन्शन वापरायचं तर तिथं वेगळ्या प्रकारचं अटेन्शन फंक्शन वापरा. म्हणजे गरजेनुसार तुमचं अलाइनमेंट फंक्शन किंवा अटेन्शन फंक्शन बदलत जातं. मग बदलतं, पण त्याच्याने एक्झॅक्ट फरक कुठे पडतो, कसा पडतो? आता ते आपण असं नाही ना सांगू शकत. अच्छा, ओके ओके ते तुम्हाला ते रिसर्च मध्येच घुसावं लागतं. ओके ओके. ओके, आपण आता जे पाहिले ना ते टाइप्स ऑफ अलाइनमेंट स्लॅश ऍक्टिव्हेशन फंक्शन, अटेन्शन मेकॅनिझम, सिक्वेन्स बेस्ड, पोझिशन बेस्ड, ऍब्स्ट्रॅक्शन बेस्ड आणि रिप्रेझेंटेशन बेस्ड.
त्याच्यामध्ये सर्वात फेमस आहे रिप्रेझेंटेशन. सेल्फ, सिंगल हेड आणि मल्टी हेड असे दोन प्रकारचे रिप्रेझेंटेशनल ऍक्टिव्हेशन फंक्शन आहेत. सिक्वेन्स मध्ये काय सेल्फ अटेन्शन आणि डिस्टिंक्टिव्ह. अटेन्शन इन डिस्टिंक्टिव्ह. पोझिशन मध्ये काय आहे की सॉफ्ट, की कुठल्या बेसिकली Global. पोझिशनल अटेन्शन आहे, हा कुठल्या पोझिशनला किती अटेन्शन द्यायचंय हा द्यायचंय. हार्ड अटेन्शन म्हणजे काय की ह्याच पोझिशनला अटेन्शन द्या, त्यालाच अटेन्शन द्या. सॉफ्ट म्हणजे काय आहे की जनरल अटेन्शन, म्हणजे इकडं 70% तिकडं 30% असं ऑल अटेन्शन. हार्ड म्हणजे ह्याच ठिकाणी द्या. आणि लोकल म्हणजे थोडा वेगळ्या प्रकारचं काहीतरी अटेन्शन असेल. ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे सेंटेन्स. सिंगल लेवल आणि मल्टी लेवल ऍब्स्ट्रॅक्शन. सो हे सॉर्ट ऑफ तुमच्या गरजेनुसार तुम्ही वापरता. आता पोझिशनल अटेन्शन कधी वापरायचं हे तुमच्या रिसर्चवर डिपेंड करतं. करायचं काय नेमकं. ओके. ओके. आणि जो वर्ल्ड फेमस जो आपण म्हणतो ना सेल्फ अटेन्शन ते हे ओके. हे काम का नाही करते टोकन 1 घ्यायचा. टोकन 1 च्या टर्म्स मध्ये बाकी सगळ्या टोकन्सचा अटेन्शन काढायचा. ओके. टोकन 2 घ्यायचा. टोकन 2 च्या टर्म्स मध्ये बाकी सगळ्या टोकन्सचा अटेन्शन काढायचा, तो टाकायचा. हेच काय AKA आपला हा मॅट्रिक्स. प्रत्येक टोकनच्या टर्म्स मध्ये बाकी सगळ्या टोकनचं अटेन्शन काढा. सेल्फ अटेन्शन. सेल्फ अटेन्शन मेकॅनिझम. आता इथं वेगवेगळ्या प्रकारचे दिलेले आहेत. होतं काय आणि या इमेज मध्ये चांगलं कळेल. ओके. इटच्या टर्म्स मध्ये बाकी कुठल्या कुठल्या गोष्टींना किती किती अटेन्शन. इट म्हणजे ऍनिमल असू शकतं, स्ट्रीट असू शकतं, काही टर्म्स मध्ये क्रॉस असेल, बट इट इज शुअरली नॉट इट वॉज टू टायर्ड. काही जे सेंटेन्स आहे तुमचा टायर्ड असं ह्याचा काही संबंधच येत नाही, हे नाहीच आहे. हम्म. इट असेल तर काय असेल, एकतर स्ट्रीट, क्रॉस किंवा ऍनिमल असेल. असं हे इंटरनल इंट्युशन आहे या अटेन्शन मेकॅनिझमच्या मॉडेलचं. आपल्याला समजतं ते की ते अॅनिमल आहे. तो घेतला तो की ते अॅनिमल आहे का स्ट्रीट आहे. म्हणजे तुम्ही असं बघू पण शकता कुठल्याला अटेन्शन किती दिले. गॉट इट. ऍक्च्युली ना राव, तुम्ही हे रन कराल ना, मी देतो वाटलंस ग्रुप वरच टाकतो. कुठं गेलं अटेन्शन मेकॅनिझम. एक कोलॅब नोटबुक शेअर केले, ते माझ्याकडे रन होईना काहीतरी रिझन्स मुळे. तुम्हाला ते रन करता आलं तर बघा, त्याच्यामुळे तुम्हाला अटेन्शन समजून जाईल. त्यामध्ये कोड वगैरे दिलेला आहे खाली सगळं. ओके. शेअर तू ग्रुप मध्ये केली, व्हॉट्सअपच्या काही केली? ग्रुपला पाठवलं. ओके ओके डन. ओके. एक अटेन्शन खूप आपल्याला समजवता जरी नाही आलं ना, तरी व्हॉट इज अटेन्शन हे जरी समजवता आलं ना, अरे अटेन्शन म्हणजे एका टर्म मध्ये बाकीच्या सगळ्या टर्म्सला किती महत्व द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं, कोणाला द्यायचं, कोणाला जास्त द्यायचं, कोणाला कमी द्यायचं, ह्याचा अटेन्शन अर्थ आहे फक्त. एवढाच अर्थ आहे. मग हे मॅथमॅटिकली कसं काम करतं ते आपण आता पाहिलं. ओके.
त्याच्या मागे आहे ना ऍक्च्युली हा खूप इंटरेस्टिंग, ते 3 ब्ल्यू 1 ब्राऊनचा एक व्हिडिओ आहे अटेन्शनवर. तो जर तू पाहशील तर अजूनच क्लिअर होऊन जातील डाऊट्स तुमचे. हा तो बघितला मी, हा तो अटेन्शन मेकॅनिझम वालाच ना, हा 3D अॅनिमेशन. येस येस येस. त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे समजावलंय. मी तो पण शेअर करतो. काही आत्ता काय डाऊट आहे का एवढं बघितलं याच्यामध्ये? नाही, डिरेक्टली काही डाऊट नाही, समजलं ते हा. व्ही कसा येतो आणि काउंट कसं होतं. क्वेरी काय हा. करतो, व्हॅल्यू काय करतो, अटेन्शन फंक्शन काय करतो, डिस्ट्रीब्युशन काय आहे, सॉफ्ट मॅक्स डिस्ट्रीब्युशन काय करते, हे एवढ्या गोष्टी समजल्या तरी अटेन्शन तुमच्या डोक्यात आलंय एवढं आपण म्हणू शकतो. आणि हा फंक्शन समजला ना की बस झालं. आणि हे समजले आपल्याला हे काय करते, हे अच्छा हे असं असं आहे, हे असं का ठेवलंय, व्ही का बाहेर आहे, क्यू का आत आहे, हे जरी डोक्यात आलं तरी खूप झालं. एक्झॅक्टली. येस. ओके. ठीक आहे, थांबूया मग आपण. येस. ओके.